गेली 8 वर्ष आम्ही ओला उबर ह्या ऑनलाईन भांडवलदार कंपन्यांविरुद्ध लढा देतोय. याआधी आमचं आंदोलन झालेलं आहे, रास्ता रोको झालेला आहे, उपोषणही झालेलं आहे. पण सरकार किंवा प्रशासन कुठलाच आम्हाला ठोस निर्णय आजपर्यंत भेटलेला नाहीये. आजपर्यंत फक्त आश्वासनं भेटलेली आहे. SP ऑफिस असेल, RTO असेल, मंत्रालयामध्ये असेल, सगळीकडे आम्ही पाठपुरावा केलेला आहे, सगळीकडे पत्रव्यवहार झालेला आहे. पण आजपर्यंत फक्त आम्हाला आश्वासनं सोडून काहीच भेटलं नाही. त्यामुळे ह्यावेळेस आम्ही जो हा 3 दिवसाचा लाक्षणिक आमचं साखळी उपोषण आहे, या 3 दिवसात उद्यापर्यंत जर आम्हाला निर्णय नाही आला तर याच्या पुढे आमरण उपोषण करण्यात येते. आणि आमरण उपोषणानंतर 1 तारखेला मिसिंग लिंक जो प्रकल्प आहे जो चालू होणार आहे, त्या ठिकाणी आम्ही 300-400 जे टॅक्सीवाले आहेत, आमच्या सर्व गाड्या घेऊन आम्ही तिथे रास्ता रोको चक्का जाम करणार आहे. त्याच्या आधी सरकारने आम्हाला निर्णय द्यावा. हो, इथे सर्व राजकीय पक्ष असतील, कुठल्या सामाजिक संस्था असतील, पत्रकार बांधव असतील, या सर्वांनी आम्हाला भेटी दिलेल्या आहेत. साहेब आज बाहेर होते, आमदार साहेब उद्या भेटणार आहेत. चॅनलच्या माध्यमातून स्वर्गीय अजितदादा पवार यांनी आम्हाला मंत्रालयामध्ये बोलवून त्यांनी सुद्धा आम्हाला लेटर दिलं, आश्वासन दिलं आणि त्यांनी तसे आदेश पण दिले RTOला की 15 दिवसात इथे बंद झालं पाहिजे. त्याबद्दल पण आमच्याकडे लेटर आहे. अजितदादांनी आमच्यासाठी केलेलं आहे. पण त्यावरती पण कुठला अजून काही RTOने सुद्धा 2-3 दिवस इथे कारवाई केली, त्यानंतर कुठली कारवाई झालेली नाहीये.